आपल्यासोबत आता प्रभाग क्रमांक 27 मध्ये ठाकरे गटाकडून लढणाऱ्या गायत्री गरुड आहेत. ताई, काय तुम्ही हा प्रभाग फिरलाय, लोकांच्या कशा भावना आहेत, काय प्रतिक्रिया तुम्हाला येत आहेत? सर्वप्रथम मी तुम्हाला धन्यवाद म्हणते, की तुम्ही आज या ठिकाणी आलात आणि आम्हाला आमची विचारपूस केली. हे सांगायला आनंद होतील प्रभाग क्रमांक 27 म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची मी आता अधिकृत उमेदवार आहे आणि महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस आणि शिवसेना मशाल म्हणून आम्ही सोबत प्रचार करत आहोत. तर प्रभाग क्रमांक 27 हा नवी पेठ ते पर्वती असून आम्ही एक ध्येय धोरण ठेवलं आहे, की घरोघरी जाऊन लोकांचा प्रचार करायचा. आम्ही होम टू होम असा प्रचार करतोय. हा प्रचार करत असताना आम्ही हे जवळून पाहत आहोत, की 2017 मध्ये भाजपची जी सत्ता आली होती, त्यावेळेस या प्रभागामध्ये भाजपचे 4 नगरसेवक आले होते. परंतु ह्या 4ही नगरसेवकांनी ज्या प्रकारे लोकांना अपेक्षा होती, त्या प्रकारे काहीही काम केलं नाही आणि लोकांना अत्यंत निराश केलेलं आहे. आम्ही बऱ्याच समस्या लोकांच्या जाणून घेतल्या, ऐकून घेतल्या आणि आम्ही महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेस सभागृहामध्ये जाऊ, त्यावेळेस आम्ही लोकांचा प्रत्येक प्रॉब्लेम, लोकांना येणाऱ्या रोजच्या समस्या, बेसिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू, असा आम्ही निश्चय केलेला आहे. काय काय समस्या आहेत या भागात? अ, आपण बघू शकतो की दत्तवाडी भागामध्ये इथे आंबेडकर वसाहत म्हणून एक छोटीशी वस्ती आहे. त्या भागामध्ये पाण्याची खूप मोठी समस्या आहे. त्याचबरोबर स्ट्रीट लाईटची मोठी समस्या आहे. आपण बघू शकतो की अंडरग्राऊंड जी इथे वॉटर सिस्टम आहे, त्याची मोठी समस्या आहे. ड्रेनेजचे मोठे-मोठे प्रॉब्लेम आहेत. बरेच अशा गोष्टी आहेत की ज्या भेडसावणाऱ्या समस्या नागरिक रोजच्या जीवनामध्ये फेस करत आहेत. तुम्ही कसे ते सॉल्व्ह करा, तुम्ही आला निवडून तर कसे सॉल्व्ह सर्वप्रथम मी महानगरपालिकेमध्ये गेले तर मी महानगरपालिकेचे प्रतिनिधी म्हणून या प्रभागाचं नेतृत्व म्हणून मी पहिल्यांदा लोकांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करेल. या प्रभागामध्ये खूप मोठा प्रभाग आहे हा. नवी पेठ पासून पर्वतीमध्ये 74,111 लोकांचा हा प्रभाग येतो. या प्रभागामध्ये लोकांच्या ज्या समस्या आहेत त्यामध्ये मूळ समस्या आहे रस्ता. या प्रभाग रुंदीने मोठा असल्या कारणाने रस्ता खड्डीकरण इतक्या मोठ्या प्रमाणात आहे. वयोवृद्ध असू, लहान मुलं असू, शाळेत जाताना असू किंबहुना वयोवृद्ध फिरताना असू, ते रोज जाता येता त्यांना जो मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम जातो, तो इतक्या मोठ्या प्रमाणातला आहे की रस्त्यांवर आम्ही मूळ मुद्दा घेऊ. त्यानंतर येतो ड्रेनेज सिस्टम. या प्रभागाची ड्रेनेज सिस्टम इतकी खराब आहे की त्याबद्दल बोलण्यात काही लॉजिक नाहीये. कारण आपण वस्ती विभागामध्ये बघू शकतो, झोपडपट्टी विभागामध्ये बघू शकतो, तर अनेक ड्रेनेज सिस्टम खराब असल्यामुळे तिथल्या गृहिणींना, तिथल्या महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं. दुसरा येतो या प्रभागामध्ये शाळा आहे, महानगरपालिकेची शाळा आहे. तिथे शिक्षण दिलं जातं, परंतु त्या शाळांचा पट हा 40 आहे. तर महानगरपालिकेच्या शाळेची काय ही परिस्थिती आहे, हे समजून घेणं, हे जाणून घेणं आता फार गरजेचं आहे. प्रत्येक आई-वडिलांना वाटतं की त्यांच्या मुलांनी चांगल्या शाळेमध्ये शिकलं पाहिजे, चांगलं दर्जाचं शिक्षण घेतलं पाहिजे. परंतु आपण बघू शकतो की त्या शाळांची अवस्था इतकी दयनीय आहे, की या विद्यार्थ्यांनी तिथे जाऊन काय शिकायचं आणि काय नाही अशी स्थिती झालेली आहे. त्यानंतर अशा बऱ्याच समस्या आहेत प्रभागामध्ये, त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न. तुमचं विजन काय असलं? आमचं विजन एकच आहे की प्रभागामधील प्रत्येक व्यक्तीला महानगरपालिकेच्या ज्या सोयी-सुविधा मिळतात, त्याचा लाभ घेता आला पाहिजे. जसे की स्ट्रीट लाईट आपण बघू शकतात, की कधीचे ते स्ट्रीट लाईट्स आहेत, त्या चेंज पण नाही केलेल्या आहेत. सिक्युरिटी कॅमेरा सिस्टम्स ही भेडसावणारी समस्या आहे. कारण आपण बघू शकतो, की कोयता गँगसारखी मोठी गँग आज पुण्यामध्ये वावरत आहे. त्यामुळे सिक्युरिटी सिस्टम ही खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर उच्च दर्जाचं शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. मुलांसाठी खेळणारे क्रीडांगण म्हणजे आपण म्हणू शकतो, की मैदानं नाहीयेत. त्यामुळे म्हणजे मुलांना खेळायचा कुठं हा खूप मोठा प्रश्न पडला आहे. त्यानंतर आपण बघू शकतो, की आमचा जो भाग आहे, हा एम-पी-एस-सी आणि यू-पी-एस-सी विद्यार्थ्यांचा देखील आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आता जे सत्तेमध्ये 4 नगरसेवक होते, त्यांनी वेगवेगळ्या म्हणजे हे बांधले आहेत, काय म्हणतात आपण त्याला, अभ्यासिका बांधल्या आहेत. परंतु त्या तितक्याच मर्यादित नसून तिथे योग्य प्रकारचं खरंच सुविधा आहेत का, हे तपासून पाहणं फार गरजेचं आहे. त्यालाच आम्ही रिलेट करू शकतो, किंबहुना त्यापेक्षा चांगलं काही देऊ शकतो, त्यावर आम्ही विचार करतो. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, तुम्हाला फायदा होणार त्याचा? फायदा तोटा हा दुसरं बात आहे. परंतु आम्ही सर्व शिवसैनिक फार आनंदी आहोत. दोन्ही ठाकरे बंधू 30 वर्षानंतर एकत्र आले. आपण बघू शकतो की ठाकरेंची मुंबईमध्ये काय टाप आहे. आज ते दोन्ही ठाकरे एकत्र आले आहेत, तर भारतीय जनता पार्टीची जी काही दयनीय अवस्था झाली आहे ती सर्वजण बघत आहे. या प्रभागामध्ये नक्कीच आम्हाला या गोष्टीचा फायदा होईल.
कारण मनसेचं सुद्धा चांगलं पाठबळ या प्रभागामध्ये आहे आणि शिवसेना कायम कार्यरत राहिलेली आहे. त्यामुळे आम्हाला प्रभागात चांगला फायदा होईल, परंतु महाराष्ट्रात देखील चांगला फायदा होईल. कारण महाराष्ट्रात ज्यावेळेस मराठी माणसाचा मुद्दा उठतो त्यावेळेस ठाकरे बंधू हे नेहमी कधीच शांत बसणार नाही. पुण्याची वाहतूक कोंडी गुन्हेगारी होणार कमी. अ, बघा, मी आजही एक सांगते की मी एकटी काही करू शकत नाही. भारतीय जनता पार्टीला पुण्यातनं हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी महाविकास आघाडीला किंबहुना भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जे कोणी लोक उभे राहिले आहेत त्यांना हद्दपार करणं आता म्हणजे त्यांना ठेवून भारतीय जनता पार्टीला हद्दपार करणं फार गरजेचं आहे. परंतु मी जास्तीत जास्त प्रयत्न करेल की उच्च शिक्षण मुलांना मिळलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे इथल्या महिला, इथला जो तरुण वर्ग आहे तो सुरक्षित राहिला पाहिजे. ड्रग्ज मुक्त पुणे हे आमचं खरंच ध्येय धोरण आहे. त्यामुळे आम्ही या गोष्टी जास्तीत जास्त मनापासून करण्याचा प्रयत्न करू. आपल्यासोबत आता प्रभाग क्रमांक 27 मध्ये ठाकरे गटातून लढणारे उमेदवार आनंद घरत आहेत. सर, काय सांगाल? तुम्ही आता ह्या प्रभाग फिरलाय, लोकांच्या कशा प्रतिक्रिया येत आहे? गेले 20 वर्ष या भागामध्ये भाजपचे नगरसेवक आहेत आणि गेले 40 वर्ष या भागात भाजपचा आमदार आहे. फक्त मध्ये 1.5 वर्ष पोटनिवडणुकीला दंगेकर झालते, नाहीतर भाजपचंच राज्य इतक्या वर्षे. आणि एवढं असताना या लोकांना विकास साधता आला नाही. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या भागामध्ये आंबील ओढा होता, वाहतो पर्वतीपासून ते खाली वैकुंठापर्यंत आंबील ओढा वाहतो. आंबील ओढ्याला सीमा भिंती अनेक जागी नाही आहेत आणि सीमा भिंती नसल्यामुळे सोसायटी भागाला, दत्तवाडीतल्या वस्ती भागाला, आंबील ओढा कॉलनीच्या बॅक साईडला असलेल्या लक्ष्मीनारायण टॉवर सारख्या सोसायटीला आणि वरच्या काही पर्वतीमधल्या काही सोसायट्यांना नाहक मोठा त्रास झाला होता 2019च्या प्रलयामध्ये. आणि खासदार मुरल्यांना मोळ यांनी खासदारकीच्या वेळेस डिक्लेअर केलं की 200 कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी मान्य केले. त्याचा GR घेऊन ते आयुक्तांना भेटले होते. त्या बेसवर त्यांनी सगळीकडे पुण्यात बॅनर लावले, 200 कोटी मिळाले म्हणून तो GR आणला होता. पण खासदार झाले, खासदार होऊन आमदारकी आली, आमदारकी झाली, खासदारकी झाली, आता नगरसेवकची इलेक्शन आली तरी 200 कोटी रुपये काय आलेले नाही. त्यामुळे ही एक मतदारांची झालेली मोठी फसवणूक आहे आणि आमच्या इथल्या नागरिकांना झालेली मोठा त्रास आहे जो आंबील ओढ्याचा, तो अख्ख्या महाराष्ट्राने बघितलाय त्यावेळेचा प्रलय. त्यामुळे लोक पूर्णपणे नाराज आहेत. आंबील ओढा काटचित नाही, आजूबाजूची, कारण सगळ्यांना त्रास होतो हा. त्यामुळे कधी महाप्रलय आला तर करायचं काय. त्यामुळे ही पहिली भाजपने केलेली या भागातली फसवणूक. दुसरी फसवणूक आंबील ओढा कॉलनी आणि राजेंद्र नगर मधल्या PMC वस्त्या, या दोन्ही 60-60 वर्ष झाल्यात, काही जुन्या झालेल्या आहेत. इथं जी लोक राहतात या लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. त्या कॉलनीच्या दुरावस्था झालेल्या आहेत. कॉलन्या तिथं जे लोक राहतात यांना गेल्या अनेक वर्षाची, म्हणजे आज 50-50 वर्ष झाले तिथं राहतात तर त्यांचं असं म्हणणं आहे आम्हाला मालकी हक्काची घरं भेटली पाहिजे. आणि त्यासाठी त्यावेळेस प्रयत्नही झाले होते. पण तसं भाजप आलं इथं मागच्या 20 वर्षात. त्यांनी सुरुवातीला हा प्रश्न म्हणले होते की आम्ही या लोकांना देऊ. 20 वर्ष सत्ता भोगूनही अजूनही मालकी हक्काची घरं कोणाची झालेली नाहीयेत. तिसरा मोठा प्रश्न आहे लक्ष्मीनगर आणि दत्तवाडी भागातला पूरग्रस्तांच्या चाळी आहेत. या पूरग्रस्तांच्या चाळीमध्ये यांना मालकी हक्काची घरं पाहिजेत करून. आता ते पण 60-60 वर्ष झाले राहिलेत पूरग्रस्तांच्या चाळीमधले लोक. मग एवढं होऊनही त्यांना मालकी हक्काची घरं अजून झालेली नाही. पूरग्रस्त चाळींचा विषय लक्ष्मीनगर दत्तवाडी मधला, पर्वती दर्शन मधला तो विषय आहे. पाणी कमी दाबाने येतं इथं, हा मोठा विषय. तिसरं, या भागामध्ये सर्वात जास्त ट्रॅफिकचा प्रश्न आहे. अनधिकृत हातगाड्या, त्यात नगरसेवकांच्या आशीर्वादाने, त्यांच्या कार्यकर्त्यांनी लावलेल्या हातगाड्यांनी तर पोटशूळ उठवलेला इथे. ह्याच्यावर यांनी काम केलं पाहिजे होतं. तुम्हाला लोक निवडून देतात आणि हे पूर्णपणे जनतेला फसवत आहे. आता ह्याच्या पलीकडं लोकांनी यावेळेस असं ठरवलेलं आहे की काही भाजपचे जे पॅनल मधले नगरसेवक आहेत त्यांच्याकडे बघायचं सुद्धा नाही. मतं तर लय लांब राहिली, बघायचं सुद्धा नाही. आणि ते पण नगरसेवक त्या भागांमध्ये जात नाहीयेत. कारण यांनी 5 वर्षामध्ये काय केलं, करोनाच्या नंतरच्या जे इलेक्शन मध्ये आले यांनी लक्षच दिलं नाही प्रभागामध्ये आणि अनेक टेंडर फस्त केल्यासारखं आहे. लोकांची कामं झाली नाही. ज्या ज्या भागात ते राहतात त्या भागापुरतं तिथल्या लोकांपुरतं काम करायचं, पण उर्वरित भाग तसाच ओसाड राहिला. आणि आत्ताच भाजपने तिकीट देताना पण काय केलं, वरच्या भागामध्ये जास्त तिकीट दिली. त्यामुळे दत्तावाडी नवी पेठेतली काही लोक आज ती नाराज आहेत आणि याचा फायदा नक्की आम्हाला महाविकास आघाडीला होईल.
आता तुम्ही म्हणताय की प्रभाग क्रमांक हा जो 27 आहे, इथले जे समस्या आहेत ते तुम्ही कशा सोडवणार आहे? तुम्ही जर निवडून आला तर? लक्षात घ्या, आम्ही गेले 20 वर्ष मी पण या भागामध्ये सामाजिक राजकीय जीवनात काम करत आहे. 20 वर्षात मी अनेक प्रश्न बघितले, मी मार्गी लावायचा प्रयत्न केला एक कार्यकर्ता म्हणून. आंबीलवाडा झोपडपट्टीवासियांसाठी लढा दिला होता. त्या लढ्यामध्ये जमिनीवरचा लढा आणि कायदेशीर लढा अशी दोन्ही प्रकारची लढाई आम्ही केलेली आहे आणि त्या लोकांना आज घरे भेटलेली आहेत. लवकरच ती शिफ्टिंग होतील. काम चालू आहे. एक बिल्डिंग झाली, अलीकडच्या बिल्डिंगचं काम चालू आहे. त्या टायमाला सुद्धा इथले भाजपचे नगरसेवक हाताची घडी तोंडाला बोट लावून बसले होते. त्यावेळीचे खासदार म्हणजे त्यावेळीच्या महापौर म्हणजे आजचे खासदार ते आणि त्यावेळीचे आयुक्त दुपारपर्यंत स्विच ऑफ होते. दुपारनंतर जेव्हा पत्रकारांनी फोन केले की तिथं कारवाई चालू आहे आणि महानगरपालिकेने अशी अचानक कारवाई कशी केली, वटपौर्णिमा होती, वटपौर्णिमेच्या दिवशी आंबेलवाड्यामध्ये 400 ते 500 पोलीस बाहेरची मुलं असं आणून कारवाई झाली होती. तर महानगरपालिकांच्या आयुक्तांनी वेगळंच त्यावेळी सांगितलं की ही महानगरपालिकेची कारवाई नाही. मग कोण आलं होतं कारवाईला? अशा प्रकारचं चुकीचं काम त्यावेळी प्रशासनाने केलं झोपडपट्टीवाल्यांवर आणि त्या विरोधात आम्ही तिथले स्थानिक कार्यकर्ते त्यांच्यासोबत आम्ही सगळे लढलो, उभे राहिलो, स्टे घेतला. त्यावेळीचे मुख्यमंत्री उद्धव साहेब होते, त्यांनी त्यावेळेस मदत केली आणि आज बिल्डिंग पूर्णत्वास येत आहे आणि लोकांना लवकरच तिथं आता शिफ्ट होतील. हा एक आम्ही कार्यकर्ता म्हणून दिलेला लढा आहे. या भागातले पर्यावरणाचे काही प्रश्न असतील त्यासाठी मी नेहमी उभं राहिले. लोकांचे आधार कार्ड, पॅन कार्ड असो, रेशन कार्डचे प्रश्न असो, शहरी गरिबी योजनेचे विषय असो, यासाठी आम्ही नेहमी पळतो. दवाखान्यांचे काही विषय असेल यासाठी पळतो. आमच्या भागामध्ये सर्वात मोठा भ्रष्टाचार पोकळलेला आहे, तो थांबवला पाहिजे. कारण तुमच्या माहितीनुसार तुम्ही मध्ये बघितलं असेल तर आमच्या भागामधल्या एका नगरसेवकाचा जो शहराचा चेहरा आहे, आज शहराचा चेहरा आहे, त्याला त्याला त्याचा भ्रष्टाचाराचा विषय झालेला आहे. त्यांनी व्यायामशाळा भ्रष्टाचार, वीज चोरी यासारख्या घटनांमध्ये तो अडकला होता. मग अशा घटना घडतात आहे, इथपर्यंत डेअरिंग जाते. आता मला माहिती नाही त्यांनी हे घडलं कसं काय किंवा काय, पण ह्या लोकांना थोडस नॉलेज नसावं असं मला वाटतंय. कारण नगरसेवक म्हणून तुम्ही काम करत असताना एखादी समजा इमारत उभी तुम्ही केली, तिथं जर आरोग्याशी निगडीत असेल तर आरोग्य विभागाला द्यावी लागते, स्पोर्ट्सशी निगडीत असेल तर क्रीडा विभागाला द्यावी लागते. तर यांनी 13 वर्षापूर्वी एक व्यायामशाळा बांधली आणि 13 वर्ष यांच्या ताब्यात होती ती. जेव्हा आम्ही मध्ये माहिती अधिकारात ही सगळी माहिती घेतली, त्याचा लढा दिला, तेव्हा मे महिन्यामध्ये 2025च्या मे महिन्यामध्ये त्यांना ती महानगरपालिकेने ताब्यात घेतली. मग 13 वर्ष महानगरपालिका झोपली होती का? तरी झालं. आंबेलवाडा कॉलनीतल्या व्यायामशाळेचं, नवी पेठेमध्ये पण एक तशीच व्यायामशाळा आहे आणि राजेंद्र आपल्या लोकमान्य नगरमध्ये एक व्यायामशाळा आहे. ती 8-8 वर्ष झाली त्याच मान्यांच्या कार्यकर्त्यांच्या ताब्यात आहे. अजूनही या 2 व्यायामशाळा, नवी पेठेतली आणि इकडची, पुणे महानगरपालिकेने ताब्यात घेतलेली नाही, तशीच चालू आहे. मी त्यांना पत्रव्यवहार करतोय, मला कळत नाहीये ते ताब्यात का घेत नाही. पण कॉलनीमधली जी व्यायामशाळा होती आणि तिचं कार्यालय हे ताब्यात घेतलेलं आहे. पण तिथलं जे कार्यालय आहे, व्यायामशाळेचं कार्यालय मग किती असतं? आता व्यायामला आपण पण अनेक जिम मध्ये गेलेलो आहे. व्यायामशाळेचं कार्यालय म्हणजे थोडक्यात लयतलं एक टेबल असतो, त्या टेबल आणि त्याच्यावर नोंदणी होऊ शकते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुम्ही आंबेलवाडा कॉलनीमध्ये जी भानुदास व्यायामशाळा आहे त्या व्यायामशाळेला जाऊन या आणि व्यायामशाळेच्या समोर एक कार्यालय आहे, त्या कार्यालयाला व्हिजिट करा. तुमच्या लक्षात येईल 500 ते 700 स्क्वेअर फूटचं कार्यालय आहे. एवढं कार्यालय व्यायामशाळेचं असतं का? तर ते व्यायामशाळेचं कार्यालय नसून इथले जे मान्य आहेत त्यांचं ते कार्यालय आहे. ह्याचं मोठं आश्चर्य वाटतं. एसी बीसी असलेलं चांगल्या लेवलचं प्रशस्त असं ऑफिस ते वापरतात ते महानगरपालिकेच्या जागेत. असा एक प्रकारचा ताबा त्यांनी ठेवलेला आहे. ह्याच्यावर 20,000 रुपयामध्ये फक्त एवढी मोठी प्रॉपर्टी महानगरपालिकेने त्यांना रेंटवर दिलेली आहे. हे चुकीचं आहे. आज सदाशिवपेठ सारखा भाग आहे आणि इथं असं लेवलला काम जर चालत असेल तर मला कळत नाही कुठल्या लेवलला काम आहे. आणि हे सगळं मतदारांना माहिती झालंय आता, कारण आम्ही 10-12 महिन्याला लढा देतोय. त्यामुळे आता लोकांमध्ये जनजागृती झालेली आहे. लोकांनी हे वाचलंय आणि मी स्वतः बोलत नाही, हे पेपरला आलेल्या बातम्या आहेत. त्यासाठी एक या भागातला कार्यकर्ता लढला, त्यासोबत आम्ही होतो. त्यामुळे हे जे घटना घडल्यात त्याच्यावर लोक नाराज झालेले आहेत आणि आता या मतदान रूपी बदल नक्की घडेल. शिवसेना आणि काँग्रेसचे अनेक नेते जे भाजपमध्ये प्रवेश करतायत, काय वाटतं यावर तुम्हाला? हा विषय तुम्ही माझ्या प्रभागातला म्हणताय का? तर आमच्या प्रभागामध्ये जे लोक भाजपने घेतलीत, शिवसेनेची काय एक माणूस घेतलाय
आणि काँग्रेसचे 2 कार्यकर्ते घेतलेत. आता मला सांगा, 20 वर्ष हे नगरसेवक आहेत या भागामध्ये. 20 वर्ष नगरसेवक आहेत. संघाशी निगडीत संघाशी निगडीत त्यांचं काम आहे या इथं. त्यांचं भाजपचे इथं मोठं संख्याबळ आहे कार्यकर्त्यांचं. एवढं असूनही यांना काँग्रेसचे 2 कार्यकर्ते, 2 का 3 कार्यकर्ते आणि शिवसेनेचा कार्यकर्ता यांना पक्षात घ्यावा लागतो. याचा अर्थ असा आहे, यांच्या जमिनी खालनं सगळं हल्लेलं आहे. कारण तिकीट वाटप करताना 20-20 वर्ष स्वतःच्याच घरात तिकीट घेणे, स्वतःच्याच जवळच्या माणसाला तिकीट देणे, आज 20 वर्ष बाकीचे जे कार्यकर्ते तुमच्या सोबत आहेत त्यांच्याकडे न बघणे, त्यामुळे त्यांचाच घरातला, त्यांच्या आजूबाजूचा जो गेले 10-20 वर्ष त्यांच्यासोबत कार्यकर्ता आहे, ते सगळे नाराज आहेत त्यांच्याबरोबर. सगळे नाराज आहेत आणि स्वतःला जे काय पाहिजे ते मलाच पाहिजे या उद्देशातून ते राजकारण करतात. त्यामुळे मला असं वाटतंय त्यांना स्वतःला भीती वाटायला लागली की मी पडेल का काय. म्हणून परवा त्यांनी आमचे काँग्रेसचे 2 कार्यकर्ते आणि नवी पेठेतनं एक आणि पर्वतीतनं एक आणि एक आमचा शिवसेनेचा कार्यकर्ता, माझ्या मते तो शिवसेनेचा नव्हता, तो आमच्या एका शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा कार्यकर्ता होता. पण आता त्यांना बडेजावपणा करायचा आहे, त्यामुळे त्याचं पद बीद लिहून त्यांनी त्याचा प्रवेश करून घेतला. असं काय काय काम चालू आहे. पण हे करायची गरज काय लागते, म्हणजे तुमचं संख्याबळ जे आहे, तुमच्याकडे जे सैनिक आहेत तुमचे स्वतःचे भाजपचे, हे तुमचं काम करणार नाहीयेत हे तुम्हाला माहिती झालंय. तुम्ही काहीतरी चुकीचं काम केलंय, त्यामुळे तुम्हाला मतं पडणार नाहीत हे तुम्हाला माहितीये. त्यामुळे आयात बाहेरनं एखादे चांगले कार्यकर्ते घ्यायचे, वेगवेगळ्या विषयात त्यांना धरून त्यांच्या काय अडचणी असतील त्या सोडवायच्या आणि त्यांना ताब्यात घ्यायचं आणि त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं, असा यांचा प्रयत्न आहे. पण जनता शून्य झालेली आहे. तुम्ही नेते कार्यकर्ते पळू शकता, जनतेला तर नाही ना पळू शकत. मतदार जागेवर आहे, मतदार यांना मतदान करणार नाही. यासाठी पाहिजे तुम्ही ग्राउंड रिपोर्ट चेक करा, लोकांना जाऊन विचारा, भाजपचे नगरसेवक आले होते का, भाजपच्या नगरसेवकांनी काम केलं का. अहो, दांडेकर पूल, राजेंद्र नगर, दर्शन, पर्वती दर्शन, लक्ष्मीनगर, ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या भागांमध्ये तिथं साप निघतात, ते अक्षरशः घुशी निघतात ते लोकांच्या घरामध्ये. असं जीवन व्यतीत करतात ते लोक. अक्षरशः काल आम्ही प्रचार करताना गेलो होतो, लोकांची एकदम दयनीय अवस्था झालेली आहे. नगरसेवक आहे का नाही. आणि आपण पुण्यासारख्या स्मार्ट शहरात, स्मार्ट सिटीत नाव होतं याचं, आता स्मार्ट सिटीत नाही उडवलं, स्मार्ट सिटी असणाऱ्या म्हणायचं आपण या शहराला. अशा शहरातल्या सदाशिव पेठेला लागून असलेल्या भागाची जर ही अवस्था असेल, तर भाजपने 20 वर्ष नगरसेवक आणि 40 वर्ष इथला आमदार आणि आता काय खासदार यांनी केलंय काय. नक्की लोकांना हे भुलं थापा देतात का, हा मोठा प्रश्न इथं निर्माण झालेला आहे. दोन्ही ठाकरे बंधू इतक्या वर्षांनी एकत्र येत आहेत, काय तुम्हाला फायदा होणार याचा? का नाही होणार. कसं आहे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे शेवटी ठाकरे कुटुंब आहे आणि मनसेची पण या भागात मत आहेत ना. आता मनसेचे जे काही नेते आहेत यांनी आमच्याशी संवाद साधलेला आहे आणि नक्की मनसे आम्हाला यामध्ये साथ देणार आहे आणि आम्ही लवकरच या भागामध्ये मनसेला घेऊन काम करतोय. ऑलरेडी कार्यकर्ते ग्राउंड लेवलला आमच्या सोबत आहेत आणि मनसेची जी मत आहेत ती आम्हाला महाविकास आघाडीमध्ये म्हणजे काँग्रेसला आणि इथल्या शिवसेनेला नक्की भेटतील आणि त्यातून आम्ही विजय, ऑलरेडी तुम्हाला सांगतो, काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांचा विजय निश्चित झालेला आहे. त्यामुळं ते ऑलरेडी बिथरलेत, म्हणून तर आमचे कार्यकर्ते पडतात आहे ना. कार्यकर्ते का पडतात आहे, तर आमच्या कार्यकर्त्यांमध्ये किंवा आमच्यामध्ये ताकद नसती तर त्यांनी आमच्याकडे लक्ष दिलं नसतं. आमच्याकडे लक्ष देतात आहे, आमचे कार्यकर्ते फोडावे लागतात ते त्यांना. याचा अर्थ आम्ही विजेता होणार आहे हे त्यांना माहिती आहे. म्हणूनच हा त्यांचा एक छोटा छोटा प्रयत्न चालू आहे आणि काही होणार नाही. जनता आपल्या सोबत आहे, ठाकरेंची मतं आमच्या सोबत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कोरोना काळात केलेलं काम आणि राजसाहेब यांचा आक्रमकपणा हा आणि शिवसेनेचा स्वतःचा असलेला आक्रमकपणा, आणि मी स्वतः एक कडवट शिवसैनिक आहे, मी केलेली कामं, माझा असलेला जनसंपर्क आणि महाविकास आघाडीचा असलेलं नेटवर्क या माध्यमातून नक्कीच शिवसेनेची आणि काँग्रेसचा इथं विजय होईल हे मी तुम्हाला आता नक्की सांगतो.